हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे तर माझ्या या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवत आहे विदर्भ स्टाईल पाटवडी रस्सा. तर त्यासाठी काय साहित्य लागतं, कसं बनवायचं, तर नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. चला तर आपण रेसिपीकडे वळू. इथे पॅन ठेवलेला आहे मी. तर पॅन गरम होऊ द्यायचा. तेल टाकलं आहे, जिरं मोहरी. आणि आता आपण पाटोडी करतो आहे तर त्याच्यासाठी एक मी ठेचा टाईप केलेला आहे मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा. तर तो टाकलेला आहे. तर छानपैकी परतून घेऊया. हे जिथपर्यंत कलर नाही येत थोडासा, तर परतून घेऊया. हे बघा, थोडासा कलर आपला चेंज झालेला आहे. तर झाला आहे. तर आता यामध्ये थोडी हळद टाकायची, कारण की पाटोडीला छानपैकी पिवळ्या रंगामध्ये छान दिसतं. तर हळद टाकली थोडीशी आणि मिरची वगैरे टाकले. तर तिखट वगैरे टाकायची गरज नाही आहे. तर छानपैकी हे मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये पाणी ओतायचं आणि जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की आपल्याला थिकच पाहिजे, एकदम पातळ नको. तर चला, पाणीला आता उकळी येऊ द्यायची चांगली आणि चवीनुसार मीठ टाकते आणि पाणीला उकळी येईपर्यंत वेट करायचं. हे बघा, पाण्याला उकळी आली आहे छानपैकी. तर आता यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं. तर मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ते छानपैकी ॲड करून घ्यायचं आणि कंटिन्यू त्याला हलवत राहायचं, कारण की त्याच्या हे नाही पडल्या पाहिजे, गुठळ्या नाही पडल्या पाहिजे. तर कंटिन्यू चमचा देत राहायचं त्याला आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत हे कंटिन्युअसली फिरवत राहायचं. तर हे बघा, कलर पण छान आलेला आहे आणि गुठळ्या बिलकुल होऊ नये द्यायच्या, कंटिन्यू हात हे करायचा. हे बघा, आता बऱ्यापैकी झालेलं आहे. तर खाली बिलकुल चिपकलं नाही आहे आणि यासाठी जमेस्तोर पॅनच घ्या, तर खाली चिटकत नाही काहीच. तर हे झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटामध्ये. आता इथे एक प्लेट घेतली आहे, तर त्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं. तेल याच्यासाठी की ती छानपैकी निघाले पाहिजे म्हणून. आणि हे सगळं मिश्रण यामध्ये ॲड करायचं आणि छानपैकी थापून घ्यायचं आणि गरमच थापायचं. तर चटका लागेल म्हणून वाटीला तेल लावायचं. वाटीनी पण छान थापता येतं. तर बघा, अशा प्रकारे छान थापून घ्यायचं आणि त्याच्या वड्या काढून वरती कोथिंबीर टाकून साईडला थंड व्हायला ठेवून द्यायचं. तर इथे आता आपण रस्स्याची तयारी करून घेऊया. तर हे सगळे घेतलेलं आहे मी, कांदे, मिरचे वगैरे, खडा मसाला घेतलेला आहे. तर हे सगळं एकेकाने आपण रोस्ट करून घेऊया थोडंसं तव्यावर तेल टाकून. तर हे सगळं रोस्ट करून घेते मी आणि मग हे मिक्सरमधून काढायचं. तर हे बघा, थोडासा कलर पण चेंज झालेला आहे. तर सगळं झालेलं आहे आणि वरतून सगळ्यात शेवटी तीळ टाकले आहे. तर आता हे आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं. आता आपण रस्स्याची तयारी करतो आहे. साईडला मी गरम पाणी ठेवलेलं आहे. तर इथे टाकलं आहे तेल. तेलमध्ये जिरं मोहरी टाकले आहे थोडे. आणि आता जी पेस्ट केली होती आपण, तर ती पेस्ट पूर्ण टाकायची या तेलामध्ये आणि छान परतून घ्यायचं. कलर येईपर्यंत छानपैकी परतून घेऊया. तर हे बघा, कलर चेंज झाला आहे. यामध्ये तिखट टाकले आहे, कांदा लसूण मसाला आणि हळद. तर हे गोडा मसाला टाकलेला आहे. तर सगळं ॲड केलेलं आहे. तर आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि आता यामध्ये गरम पाणी ॲड करत आहे. गरम पाणीला छान कलर येतो आणि गरम पाणीच टाकायचं. छान थोडा घट्ट बनतो रस्सा. तर अशा प्रकारे. आणि आता इथे वड्या पाडून घेतलेल्या आहे. हे बघा, छानपैकी निघाल्या त्या आणि थिकनेस पण आहेच. तर अशा प्रकारे आपली रेडी आहे पाटोडी रस्सा. तर तुम्ही पण घरी नक्की करून बघा आणि कशी काय होते तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण. बाय बाय.